आता या सूचना म्हणजे अर्थव्यवस्था डबघाईस आल्याचं लक्षण नाही. हे सगळ्याच देशांना करावं लागते. पाकिस्तानात बघा, बाजूचा देश, जेव्हा युद्ध आलं तेव्हापासूनच त्यांच्या इकडचं पेट्रोल हे 400 रुपये लिटर, 500 रुपये लिटर अशा भावाने विकलं जाते. आपल्या इथे तर अजूनही भाव वाढलेले नाही आहेत. कमर्शियल गॅसचे भाव वाढले, घरगुती गॅसचे वाढले नाहीत, कारण ती अनिवार्य आहे. लोकांना घराघरामध्ये गॅस वापरला जातो, त्यांची संख्या जास्त आहे. हॉटेलमध्ये जाऊन खाणं ही तुमची चैनीचा विषय असू शकतो. तिथे गेला नाहीत खायला तरी हरकत नाही, घरी तुम्ही जेवण बनवून खाऊ शकता. पण तिथे म्हणून ती भाववाढ केलेली नाही. या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्यांना आता माहिती आहेत, पण त्याला जो एक वळण दिलं जातं ते कसं राजकीय, आणि त्यातून या सगळ्या आनंदाच्या उकळ्या विरोधकांना फुटताना आपल्याला पाहायला मिळते. मग जितेंद्र आव्हाड घोड्यावर बसून, बघा आता आपल्या अवस्थाच अशी आली की आपल्याला आता घोड्यावरून जावं लागणार, बैलगाड्यांवरनं जावं लागणार, अशा पद्धतीचे टोमणे मारण्याची त्या ठिकाणी एक प्रयत्न जो आहे तो सगळे विरोधक असे करतायत. आवाहन करतायत की बघा, सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी आता गाड्यातून जाणं बंद करा, सार्वजनिक वाहनांनी प्रवास करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी जावंच, पण जे सरकारमधले मंत्री आहेत किंवा ज्यांच्याकडे अधिकार आहेत, आता ज्यांना काही कामं करायची आहेत, तर त्यांना गाडीतून जावंच लागणार. सायकलनं ते पोचू शकत नाहीत. मुंबईतून पुण्याला जायचं तर गाडीने जाण्यापेक्षा विमानानेच जाणार लोक. ज्यांना खरोखरच गरज आहे ते नेते. मोदींनी पण परदेश दौरे टाळावे अशा पद्धतीचं आवाहन हे सगळे विरोधक करतायत. विरोधक कोणत्या प्रकारचं योगदान देणार हा सुद्धा प्रश्न आहे की नाही. विरोधकांनी कोणी सांगितलं नाही आम्ही पण हे करू म्हणून. राहुल गांधींच्या भोवती सुद्धा सिक्युरिटी असते, त्यांच्यासोबत सुद्धा गाड्या असतात. ते बंद करणार आहेत का गाड्या? जितेंद्र आव्हाड आज घोड्यावर बसलेत, रोज ते घोड्याने प्रवास करणार आहेत का? तर ते मानता येईल की बाबा त्यांना सुद्धा मोदींनी केलेल्या आव्हानामध्ये योगदान द्यायचे.